श्री स्वामी समर्थ. यंदा 2026मध्ये 3 गुरुपुष्य अमृत योग येत आहे. त्यापैकी दुसरा गुरुपुष्य अमृत योग 21 मे 2026ला म्हणजेच गुरुवारी आहे. गुरुपुष्य अमृत योग ज्योतिषशास्त्र आणि आध्यात्मिक दृष्टीने खूप महत्त्व असतं. या दिवशी भरपूर गोष्टी आपण खरेदी करू शकतो. उदाहरणार्थ सोने, चांदी, नवीन गाडी, भूमी, वाहन, अनेक गोष्टी आपण खरेदी करू शकतो. काही गोष्टी आपण खरेदी करतो ज्यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्यावर बरसते, धन दौलत वाढते, त्यामुळे आपले जीवन सुखसमृद्ध होते. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार काही गोष्टी या दिवशी आपल्या घरात आणू नये. त्यामुळे आपली लक्ष्मी रोखली जाते, धनसंपदावर वाईट असर पडतो. म्हणून अशा काही गोष्टी किंवा वस्तू आहेत त्या चुकूनही या दिवशी खरेदी करू नका. लक्षात ठेवा, या दिवशी काळ्या रंगाची वस्तू खरेदी करू नका. चुकूनही काळ्या रंगाची वस्तू खरेदी करू नका. ह्या रंगाच्या वस्तूला अवॉइड करा. उदाहरणार्थ काळी चप्पल, काळे वस्त्र इत्यादी वस्तू. नंबर 2 आहे स्टील किंवा लोखंडाच्या वस्तू. चुकूनही या दिवशी स्टील किंवा लोखंडी सामान खरेदी करू नका. 3 नंबरची गोष्ट आहे विवाह संबंधित वस्तू. या दिवशी विवाह संबंधित कुठलीही वस्तू खरेदी करू नका. नंबर 4 आहे बाथरूम संबंधित वस्तू. या दिवशी बाथरूम संबंधित वस्तू म्हणजेच झाडू, ब्रश, ज्या गोष्टी बाथरूमसाठी आपण यूज करतो त्या गोष्टी आज खरेदी करू नका. या गोष्टी खरेदी केल्याने घरात दरिद्रता येते. त्याचप्रमाणे आज आर्टिफिशियल वस्तू, चामड्याच्या वस्तू, प्लॅस्टिकच्या वस्तू अशा विविध वस्तू या दिवशी खरेदी करू नका. या वस्तूमुळे तुमच्या धनसंपदेवर वाईट परिणाम होतो, नकारात्मक असर पडतो. त्यामुळे या वस्तू या योगामध्ये म्हणजेच गुरुपुष्य योगामध्ये खरेदी करू नका. तर आता जाणून घेऊया या दिवशी कोणकोणत्या वस्तू आपण खरीदल्या पाहिजे. गुरुपुष्य अमृत योगामध्ये या वस्तू खरीदल्यामुळे धनसमृद्धी होते. तर या दिवशी हळद आपण खरेदी केली पाहिजे. या दिवशी हळद खरेदी करणे खूपच शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे या दिवशी केसर खरेदी केलं पाहिजे. तुम्ही खरेदी केलेल्या केसरने रोज टिळा काढायचा. त्याचा खूपच सुंदर रिझल्ट येतो. त्यामुळे लक्ष्मीमध्ये बरकत होते आणि माता लक्ष्मी स्थिर होते. त्यानंतर पुढची गोष्ट आहे सोने चांदी. या दिवशी तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकता. सोने चांदी खरीदणे खूपच शुभ मानले जाते गुरुपुष्य अमृत योगाला. त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी नारळ देखील खरेदी करू शकता. त्यानंतर पुढची गोष्ट आहे श्रीयंत्र. माता लक्ष्मी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही खरेदी करू शकता या दिवशी. या दिवशी बृहस्पती ग्रहाशी संबंधित वस्तू तुम्ही खरेदी करू शकतात. पिवळ्या रंगाच्या वस्तू या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता. या गोष्टींमुळं तुमच्या धनसंपदामध्ये वृद्धी होते. त्या शुभ ऊर्जा घेऊन येतात आणि बृहस्पती ग्रह देखील तुमचा मजबूत करतात. यावरील गोष्टी सांगितल्या आहेत त्या खरेदी केल्याने तुमची धनसंपदा वाढेल. या व्हिडिओमध्ये गुरुपुष्य अमृत योगाला कोणत्या गोष्टी खरेदी करायच्या नाहीत आणि कोणत्या गोष्टी खरेदी करायच्या ज्यामुळे तुमच्या धनसंपदामध्ये वाढ होईल हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तुम्हाला जे शक्य असेल तुम्ही ते उपाय नक्की करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.